नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी तुमच्यासाठी 6, 7, 8 जुलैला घरात मोठा काय संकट येणार किंवा सुखाचे क्षण येणार आहेत किंवा असे कोणते 5 धक्कादायक खुलासे जे तुम्ही कधी ऐकले नव्हते ते तुम्हाला आता ऐकावे लागणार आहे. तर तुम्ही आता घरामध्ये तुमच्या आनंदाचे नगारे वाजवायला सुरुवात करा, कारण 6, 7, 8 जुलैला तुमच्या राशीमध्ये खूप सारी उलटापालट होऊन तुमचे राशी भविष्य खूप सारे महत्त्वाचे आणि तुमच्यासाठी खूप सुखाचे असणार आहे. चला तर मग सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मित्रांनो, 6, 7, 8 जुलैला हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात एक असा भयानक खेळ आणि चमत्कार घडून आणणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. शांतता संपली आहे, कारण ब्रह्मांडात ग्रहाचे असे काही रहस्यमय फेरबदल झाले आहे ज्याने तुमच्या नशिबाची गणिते पूर्णपणे उलटपालट झाली आहेत. मागच्या कित्येक दिवसापासून तुमच्या पाठीमागे जे एक अदृश्य संकट आणि गुप्त शत्रूचे जाळे गिरट्या घालत होते त्याचा आता थेट सोक्षमोक्ष लागायला सुरुवात झाली आहे. जरा थांबा, कारण जेव्हा नशीब इतक्या मोठ्या प्रमाणावर पलटी मारतं तेव्हा त्या सुवर्णकाळाच्या मागे एक अत्यंत भयानक घात आणि चेतावणी लपलेली असते. त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. होय, कुंभ राशीच्या मित्रांनो, या 3 दिवसात तुमच्या कुंडलीत निर्माण होणारा धनयोग आणि लक्ष्मीनारायण योग तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अचानक उघडणार आहेत. पण या सुखाच्या मागे एक फार मोठा धोकाही तुम्हाला सहन करावा लागणार आहे. विशेषतः बुधवारच्या दिवशी तुमच्या घरावर एक असं गुप्त वादळ धडकणार आहे ज्यामागे सत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. तुमच्याच अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका व्यक्तीकडून या काळात तुमच्या पाठीमागे खंजीर खूप बसले जाण्याची शक्यता असणार आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास ठेवू नये, त्यामुळे तुमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. कोण आहे तो गुप्त शत्रू तुमच्या प्रगतीवर टपून बसला याचा सर्वात मोठा खुलासा देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. देवांचे देव महादेव तुमचा आता उद्धार करणार आहेत आणि भोलेनाथाची ती तिसरी नजर तुमच्या कोणत्या शत्रूचा विनाश करणार आहे. हा थरारक खेळ महादेवांचा तो एक गुप्त उपाय जाणून घेणार आहोत. तर बघा, कुंभ राशीच्या मित्रांनी या 3 दिवसाच्या दरम्यान आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत एक अत्यंत रहस्यमय आणि अनपेक्षित खेळ सुरू होणार आहे. या 3 दिवसात तुमच्या कुंडलीत धनयोग आणि लक्ष्मीनारायण योग अत्यंत बलवान ग्रहयोग निर्माण होत असतात. त्यामुळे तुमची आर्थिक कोंडी आणि पैशामुळे डोक्यावर असणारा मानसिक ताण आता एका झटक्यात दूर होईल. जे व्यवहार कित्येक दिवसापासून रखडले होते किंवा जिथं तुमचे हक्काचे पैसे कोणीतरी जाणीवपूर्वक अडकून ठेवलं होतं तिथं ग्रहाच्या प्रभावामुळे अचानक मार्ग मोकळा होणार आहेत आणि गुप्त लाभाचे मार्ग मोकळे होणार आहेत. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, ग्रहयोगाचा सर्वात मोठा चमत्कार प्रभाव तुम्हाला 8 जुलै म्हणजे बुधवारच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. हा बुधवार तुमच्या आयुष्यात पैशाची अशी आवक वाढवणार आहे ज्याची तुमची जुनी चिंता संपून जाईल. आणि लक्षात ठेवा, या सुखाच्या मागे एक फार मोठी भीती चेतावणी लपलेली आहे, कारण अचानक बदललेली परिस्थिती आणि पैशाची आवक सोबत काही गुप्त धोके आणि नवीन शत्रूही घेऊन येतात. मग या काळात केवळ स्वार्थासाठी तुमच्यावर खोटं प्रेम दाखवणारे लोक तुमच्या अवतीभोवती फिरू शकतात. त्यामुळे कोणावर आंधळा विश्वास ठेवायचा नाही हे तुम्हाला ठरवावे लागणार आहे. पैशाच्या याच खेळासोबत तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक मोठा आणि चमत्कारिक घडामोड पाहायला मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या राशीवर ग्रहाची वक्रदृष्टी आता शांत होत असल्याने मागच्या कित्येक दिवसापासून घरावर जे गुप्त वादळ कारणाशिवाय ताण आणि कटकटी सुरू होत्या त्या आता अचानक थांबतील. जणू काही कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखी घरातील माणसांमध्ये जे सतत गैरसमज निर्माण होत होते त्यामागचं खरं सत्य कारस्थान आता तुमच्या समोर उघड होईल आणि कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, नशिबाचे आणि ग्रहाचा या महायोगाने निर्माण केलेल्या या अनुकूल परिस्थितीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला आपले आगामी बेत अत्यंत गुप्त ठेवावे लागतील. तुमच्या घरातील सुख, शांतता आणि तुमची प्रगती पाहून तुमच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची भीती या काळात निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्या घरातील आनंदाच्या गोष्टी, गुपित प्लॅन्स किंवा आर्थिक व्यवहार बाहेरच्या लोकांशी अजिबात शेअर करू नका. त्या गोष्टी मनात ठेवा आणि चेहऱ्यावर संयम ठेवा, नाहीतर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी एका छोट्या चुकीमुळे हातातून निसटून जाऊ शकते. याची मात्र काळजी घ्या. 6, 7, 8 जुलै दरम्यान ग्रहाची ही बदलती चाल तुमच्या घरातील स्त्रिया आणि माता भगिनींच्या आयुष्यात एक फार मोठा आणि सुखाचा काळ घेऊन येणार आहे. जर तुमच्या घरातील स्त्रिया कित्येक दिवसापासून एखाद्या मानसिक तणावाखाली किंवा शारीरिक त्रासातून जात असतील तर या 3 दिवसात त्यांना मोठी मुक्ती मिळेल. आणि इतकेच नाही,
तर त्यांच्या भाग्यात लक्ष्मीचं पाऊल पडणार असून एखादे आर्थिक लाभ कुटुंबाला होईल. जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा काळ चमत्कारापेक्षा कमी नसणार आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे किंवा कर्जामुळे खचलेल्या शेतकरी बांधवांना पिकांमधून किंवा जमिनीच्या जुन्या वादातून अचानक मोठा धनलाभ होण्याची सुवर्ण संधी ग्रहाच्या शुभ योगामुळे निर्माण झाली आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, घरातील वृद्ध व्यक्ती किंवा म्हाताऱ्या माणसांच्या आरोग्याबाबत मात्र या काळात एक मोठी आणि भीतीदायक चेतावणी लपलेली आहे. कुंडलीतील या ग्रहाच्या वक्रदृष्टी घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यामध्ये अचानक मोठे चढ उतार निर्माण करू शकतात आणि जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्हाला आगामी काळात कित्येक अदृश्य संकटापासून आणि शत्रूच्या वाईट नजरेपासून सुरक्षित ठेवणार आहेत. तर तुमच्या मुलांच्या बाबतीत म्हणजेच बालगोपाळांच्या भविष्याबाबत एक अत्यंत आनंदाची आणि रहस्यमय बातमी तुमच्या घरात धडकणार आहे. जर तुमची मुलं शिक्षणात किंवा करिअरमध्ये मागे पडत असतील तर ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे त्यांच्या बुद्धीला अचानक एक नवीन दिशा मिळणार आहे. कला, क्रीडा किंवा स्पर्धा परीक्षेत त्यांना एखादं मोठं यश मिळण्याची सुवर्ण संधी या 3 दिवसात निर्माण होईल, ज्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि मुलांचे शिक्षण आणि शेतीची कामे सांभाळताना तुमची धावपळ नक्कीच होईल. पण मनामध्ये ईश्वरी श्रद्धा ठेवा, कारण ही बदललेली वेळ तुमच्या संपूर्ण परिवाराला एका सुवर्ण काळाकडे घेऊन जाणार आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, 6, 7, 8 जुलैला हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा अंत करणारा ठरणार आहे, कारण स्वतः ब्रह्मांडाला एक देवांचे देव महादेव तुमचा आता उद्धार करणार आहेत. मागच्या काही काळापासून तुमच्या नशिबाला जे ग्रहण लागले होते ते आता भोलेनाथांच्या कृपेने पूर्णपणे सुटणार आहे. तुमच्या कुंडलीतील शनिदेव आणि राहूची इडापिडा आता शांत होईल, कारण महादेवांची तिसरी नजर तुमच्या शत्रूवर आणि संकटावर पडली आहे. तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत झालेला अन्याय हिशोब चुकता होणार असून महादेव तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहिल्यामुळे येणारे तुमचे भविष्य अत्यंत उज्ज्वल, सुरक्षित आणि सोन्यासारखं चमकणार आहेत. कुंभ राशीच्या मित्रांनो, महादेवांचा हा परम आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि या चमत्कारिक काळाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत साधा आणि सोपा, कमालीचा पण प्रभावी धार्मिक उपाय देखील करायचा आहे. या 3 दिवसात किंवा विशेषतः येणाऱ्या सोमवारी महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर तांब्याच्या पात्रातून शुद्ध जल आणि काळे तीळ अर्पण करावे. जल अर्पण करताना शांत चित्ताने ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि महादेवाकडे आपल्या कुटुंबाची रक्षणाची प्रार्थना देखील करायची आहे. हा उपाय तुम्हाला आयुष्यातील अडकलेली कामे मार्गी लावेल आणि म्हाताऱ्या माणसांचे आजारपण दूर करेल आणि तुमच्या घरावर महादेवांचा अभय छत्र निर्माण करेल. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, भोलेनाथांची कृपा तुमच्या संपूर्ण परिवारावर नेहमी अशीच राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या हक्काच्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. महादेवांच्या चरणी आपली भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करा. हर हर महादेव. भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.